मिक्सर लागतोय. अरे या काय बोलतो मी बडबड. हॅलो वायलो, वेलकम टू ब्लॉग नंबर 13 विथ भाषा. कशा आहात तुम्ही? कशा आहात पेक्षा जिवंत आहात की नाही तुम्ही? जिवंत असणं खूप महत्त्वाचं आहे. माणूस असून काय फायदा नाही, माणूस असून तो जिवंत असणं खूप महत्त्वाचं आहे. सो आज संध्याकाळी ब्लॉग सुरू केला, कारण की सकाळी माझा एवढासा मूड असा काही झाला नाही सगळं ब्लॉग करण्यासाठी. पण आता मी सुरुवात केली आणि आता मी चाललो आहे जिमला. जिममध्ये आज आहे लेग डे. सो आता बॅग वगैरे पॅक आहे. आता इकडून जाऊन जिमला ते जाऊन लेग मारेन आणि पायाची पूर्ण लावून घेईन माझ्या. आणि ऑल्दो बाय द वे, इंस्टाग्रामवर मी एक नवीन चॅनल ओपन केले, ज्याच्यावर माझ्या ब्लॉगमधल्या आपल्या हे ब्लॉगच्या काही क्लिप्स असतात ज्या शॉर्ट्समध्ये कट होऊ शकतात. त्याचं एक नवीन चॅनल ओपन केलं आहे. त्या चॅनलचं नाव आहे माझ्या ब्लॉगची मीम असं म्हणून असं एक चॅनल, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईनच. ती जाऊन तुम्ही फॉलो करा. त्याच्यावर आपल्या ब्लॉगच्या ना एखादी अशी कोणती ना कोणती रील वगैरे अशी कट होऊन त्याच्यात टाकली जात आहे. जे आता 12वा जो ब्लॉग होता त्याची आतली एक कट केलेली रील ऑलरेडी टाकली आहे. जाऊन फॉलो करा त्या चॅनलला आणि मजा करा. आता चाललो जिमला. 10,000 स्टेप्स कंप्लीट करायचे आहे ना, तर आता मोठा राऊंड मारून असं जाईन चालत जिमला आणि जाऊन पाय तुडवून घेईन. जिममध्ये जाऊन लेग मारेन. मग येऊन मग आपण बाकीचं बोलू. भेटूया. सुसाइड अटेम्प्ट गाइज, सुसाइड अटेम्प्ट. ॲक्च्युली लेग मारल्यानंतर नाही, मी रोजच चालतोय ना. ते 10,000 स्टेप रोज कंप्लीट करायचे आहेत. ॲक्च्युली मंगळवारपासून सुरू केलं. मंगळवार, बुधवार, गुरुवार, काल पण केलं आणि आज शुक्रवार. आज पण रोजचे टार्गेट ठेवलं की 10,000 कंप्लीट करायचं आहे, नो मॅटर वॉट. सो आता लेग मारल्यानंतर तर आणखीनच पायाचे पुढे लागतात, सापत लावून लागतात. आणि काय आता करायचं आहे, त्याच्याशिवाय ऑप्शन नाही. करा, स्ट्रेच करा स्वतःला. आत्ता फ्रेश होऊन जस्ट बसलो. मला एक नाही कळत आहे, खूप दिवस झाले, म्हणजे जवळजवळ 3 महिने झाले मी इंस्टाग्रामवर माझे पोस्ट करतो, माझे रील टाकतोय. रीलचा रीचच नाही जात आहे. म्हणजे काय माशी हगली आहे ना, कळतच नाही. रीचवर अजिबात नाही जात आहे. 1 तास झाला तरी 445 व्ह्यू, 454 व्ह्यूज. काय मला खरंच काय कळत नाही. कधी कधी असं वाटतं काय फालतूगिरी करतोय मी, कशाला करतोय, काय करतोय. पण नंतर मला वाटतं की नो ब्रो, त्याच्या अगोदर तू मिलियन पण खाल्लेत प्रत्येक महिन्यात. हो, म्हणजे गेल्या महिन्याचा मार्च मे पासून ते या महिन्याच्या फेब्रुवारीपर्यंत, म्हणजे जवळजवळ 10 महिने मार्च हा 9-10 महिने काहीतरी मी प्रत्येक महिन्यात 1-1 मिलियन घेतल्यात. तर तेव्हा तर मी नाही बोललो की यार मिलियनवर व्ह्यूज येत आहेत, पण काय आहे. आणि आता रीच कमी झालं म्हणून सो मला ठीक आहे, ओके. अरे थांबा ना, मी बोलतोय ना. ओरडताय समोर हॉल आहे ना, तिकडे लग्नाचा हॉल आहे, तर तो केक काढतोय. हां, सो कंटिन्यू करूया. की मला असं वाटतं की मी या गेममध्ये ना लॉंग टर्मसाठी आहे. सो मी हा गेम खेळत राहणार. भले आता कमी व्ह्यूज आहे, नो प्रॉब्लेम. पण मला माहिती आहे ना, मेरे को मेरा कॅलिबर पता है ना. मेडिकल स्टेज पर मला असं वाटतं की झाले पाहिजे. होप सो लवकरच टचवूड आई भावानी पाठीशी आहे, होऊन जाईल याची पण मला गॅरंटी आहे. आता
प्रोटीन जेवायचं आता. सो तेच परवाचंच कोलबीचंच करतोय काहीतरी, कोलबी डाळ भात, दॅट्स इट. जास्त काय तर करत बसत नाही. कोलबी आता ती फ्रीजमधून काढले, त्याच्यामुळे ती नॉर्मल टेम्परेचरवर येईपर्यंत थांबलो आहे. त्याच्यानंतर सुरू करेन. रेसिपी दाखवायची मला तर गरज नाही वाटत, कारण की ब्लॉग नंबर 12मध्ये तुम्ही रेसिपी बघितली असेल. म्हणून चलो अजून जेवण करू. मला 10,000 स्टेप्स पण कंप्लीट करायचे आहेत. मगाशी काहीतरी 5,700 झाल्या. अजून 5,000 मला या बाहेर चालून कंप्लीट करायचे. ठीक आहे, चालताना भेटू. बाय बाय. नेहमीसारखं आता जेवून वॉकला जो 10,000चा गोल आहे, 10,000 स्टेप्सचा गोल आहे, तो कंप्लीट करण्याच्या मार्गावर. 5,000 झाले आहेत, 5,000 आणखीन व्हायचे आहेत. सो ते या अर्धा पाऊण तासात मे बी होऊन जातील. सो ते करून टाकूया. पहिला गोल आहे तो. हॅलो, तिकडे ना उंदीर आहे, पण हा आमचा कुत्रा ना घराच्या बाहेरचा इतका घाण फटतो ना, त्याची इतकी 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 फाटते ना दोघांची. पण ते ती तर बरी आहे, हातरलंय. एक उंदीर पकडाय नाही का रे तुमच्याने? हा भाई, लेग मारलाय मी काल. ही शिड्या खंडर आहे. झालं इकडे कुठे आलेलो ते सामाने इकडे आलेलो निघालो. दोन बघा तिथे हायवेवरून आलं ना की हे असं होतं. हायवेला जाणं म्हणजे ना पाप आहे. लास्ट टाइम हायवेला गेलो पूरा काला हो गया था मैं, काला एकदम टॅन. आणि तो टॅन आहे ना जवळजवळ 3-4 आठवडे गेलाच नव्हता. म्हणून जरा भीतीच वाटते. सनस्क्रीन वगैरे लावून पण जरा ना भीतीच वाटते. तर आपण का कृष्णवर्णीय आहोत आपण. तर हे असं झालं की मग वाईट वाटतं. मग एकदम वीकेंड मूड चालू आहे. काहीच नाही केलं. ऑफिसवरून आलो आणि घरात नुसता पडून होतो. खूप मजा येते, खूप शांत वाटते. कसं ब्लॉग करावं असं पण वाटतं. एकदम शांतता अशी मी टाईम असं बोलतो ना तसं वालं झालं आहे माझं. खूप भारी वाटतं आहे. त्या भावाकडे आलो आहे, जरा त्याच्याकडे चिल मारेन. नंतर बघू काय होतं ते. पण आजचा मूड फक्त चिल करायचं आहे. एन्जॉय. हाय बायलो, काय बोलत कसं तुम्ही सगळे? संडे आणि काल जरा चिल केलं भावाच्या घरी. तर जरा खूप असं पैसे कासे आहे. काल जरा चिल केलं भावाच्या घरी. खूप दिवसानंतर आम्ही भेटलेलो, असं बोलत होतो. खूप काय गोष्टी चर्चा आल्या म्हणून काय ब्लॉग करता आलं नाही. कारण की मुद्दामून नाही केलं ते ब्लॉग, कारण की त्या गोष्टी खूप अशा मस्त गोष्टी होत्या ज्या आम्ही सगळे काल बोलत होतो. मजा आली. तर काल आपले भाई 10,000 पावलं झाले नाही भाई. काल खेचून आपटून फक्त 3,000 पावलं झालं, कारण की आम्ही कुठे चालायलाच गेलो नाही. सो आज बघूया. आज तर आपल्याला 10,000 कंप्लीट करायचे आहेत. असं चालणार नाही. आठवड्यातून आपल्याला 10,000 मला कंप्लीट करायचेच आहेत पावलं. जरा आता खूप जाडा बोललेत मला खूप सारे लोक. म्हणजे जरा मी हेल्दी झालोय खूप. तर आता मला कंट्रोलमध्ये व्हायचं आहे, कंट्रोलमध्ये यायचं आहे खूप साऱ्या गोष्टी. सो आपण सुरू करूया. झोपलो होतो घरी. मित्राचे वडील आले. आमच्याकडे लाईटीचा जरा इश्यू झाला, तर घरी मटण बनवलं त्यांच्या. आणि मटणसाठी वाटण करायला लाईट नाही आहे, कारण की लाईट नाही आहे. सॉरी, मटणासाठी जे वाटण लागतात ते करायला मिक्सर लागतं. अरे या काय बोलतो मी, बडबडतो चुप तयार का. म्हणजे लाईट नाही, त्याच्यामुळे वाटण केलं नाही आहे. एवढं सोपं होतं. लाईट नाही, त्याच्यामुळे वाटण केलं नाही. म्हणून आम्ही आता दुसऱ्या आमच्या एका फ्रेंडकडे आलो. त्याच्याकडे वाटतं लाईट आहे. मटण वाया गेलं नाही पाहिजे म्हणून तिकडे आता मी ते काका गेले आहेत वाटण करायला. घरी जाऊन मटण करून खाणार. थोडं स्ट्रगल आहे. लाईटमध्येच अशी गेली की आमची अशी वांदे होतात. वसई विरारमध्ये राहतो ना आम्ही, सॉरी नाला सोपारात राहतो ना आम्ही, म्हणून. आले काका आले. झालं लवकर चालू केलं आहे 10,000 पाऊल चालायचं.
कारण की रात्री पुन्हा मग ते प्रेशर होतं की होतं की नाही होतं की नाही. सो आत्ता सुरू झालं आहे, मोठा राऊंड मारतो आणि 10,000 ॲटलिस्ट 6 ते 7,000 तर कंप्लीट होतील असं राऊंड मारलं तर. सो बघूया पण. दॅट्स ऑल मित्रांनो, एवढंच होतं या ब्लॉगमध्ये. मला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जिवंत राहा मित्रांनो. असं ब्लॉगमध्ये असं ट्राय करतो की काही ना काही नवीन दाखवायचं किंवा काहीतरी नवीन असं क्रिएट करण्यापेक्षा असं आपोआप काहीतरी क्रिएट होतं तसं. जसं ब्लॉगमध्ये काही ना काही घडतच असतं, आपण नाही प्रेडिक्ट करू शकत. सो मी ट्राय करतोय माझं खूप बेस्ट एकदम. फक्त तुमच्या सपोर्टची गरज आहे, बाकी काही नाही. सो तुम्हाला माहिती आहे तुम्हाला काय करायचं आहे, लाईक करायचं, शेअर करायचं आणि सबस्क्राईब करायचं आणि मुळात तर जिवंत राहायचं. लवकरच भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि जिवंत राहा. बाय बाय.